स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोणाच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि मी आहे बोरवली स्टेशनला आणि सूरज येईल इथे. ज्याने पण यूट्यूब शॉर्ट बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल आज कुठे आपला प्लॅन आहे. तर आपल्याला जायचं आहे शिंगेट स्पॉटला. ते बोरवली स्टेशनला सूरज येईल आपल्याला पिक करायला. त्यानंतर आपण जाऊ मालाडच्या हायवेवर, तिथे आपला तुमचा पॉईंट आहे. आता ह्या टायमाला जास्त पब्लिक कोण येणार नाही, तर बघू किती जणं येतात किती जणं नाही, कारण खूप जणांचे काही ना काही इश्यू आहे. हे बघा इकडे वीसला उतरलो आहे. आता सूरजला कॉल केलेला आता उचलत नाही, बघूया किती वाजता येते. आता 9-9:30 व्हायला आले, तर बघूया कसं काय पुढे आणि भेटू. आणि जेवढे पण जरा नवीन असाल ना तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि एकदम प्रॉपरचा हरियाचा ब्लॉग आहे, नक्की सपोर्ट करा आणि कंटिन्यू करा. मित्रांनो ते वाट बघतोय बोरवली स्टेशनला. आता हे लोक येतील आणि लोक आल्यावर जाऊ. बघूया सूरज येतं की शुभम येतं का माहीत नाही, कारण चान्सेस आहे शुभम यायचे. बघू आता. तर मित्रांनो शुभम नाही, सूरज नाही, आपला रोहित आलेला आहे. आता जाऊया आपण मालाडच्या इथे, तिथे मग सूरज आणि भेटेल, तिथून आपण कंटिन्यू करू. तर मित्रांनो सूरज आणि शुभम भेटलेले आहेत ते मालाडच्या हायवेवर. आता आपण इथून स्टार्ट करूया. जेवढे पण जण नवीन असाल ना तर पूर्ण ब्लॉग बघा. जर आवडला ना नक्कीच लाईक करा. जरा मोठा होईल वाटतं, पण जेवढा मोठा होईल तेवढा भारी होईल. आणि आपले सगळे मित्र आहेत, तर अजून माझे 4 जण आहेत. यावेळेला पण पब्लिक जरा कमी आहे, तर जाऊ आणि कंटिन्यू राहा. तिकडे जरासा हॉल्ट घेतला, ते चाय पिले आम्ही आणि मस्त अशी शेकोटी भेटली. तर मला गरम होतोय, एकदम बेकार थंडी आहे. आणि पुढे गेल्यावर आहे ना अजून थंडी लागेल असं वाटतंय. काय इथे पूर्ण तिथं मस्त एक हॉटेल भेटलं, तिथं जरा चाय पिली. चाय पिताना व्हिडिओ काढलाच नाही, कारण चाय पिण्यातच मग्न होतो आम्ही. जर मस्तपैकी तर मग थोडा वेळ बसू, कारण आता इथून किती किलोमीटर बाकी आहे? 48. मग काय ते जास्त नाही. आधी किती होती? 3:30 वाजले. 3:30 वाजले असतील. 4 वाजले. अजून लवकर होऊ. मग थोडा वेळ इथं थांबतो आणि नंतर पुढे जातो. मित्रांनो हे बघा, हे मुख्यद्वार आहे आपला शिवनेरी किल्ल्याचं. इथून म्हणजे प्रवेशद्वार. खतरनाक थंडी आहे. काय रे तुझं? अरे बेकार थंडी आहे. सगळे पूर्ण गारटलं होत. आणि गाव आहे ना, तर गावात जास्त थंडी आहे. आता मस्तपैकी जाऊ. खूप लवकर आले, 5:30 वाजले. आता बघू आराम करत जरा जावं लागेल, कारण लवकर सकाळी एकदम काळोखात वरती चढायला मजा नाही येणार गडावर. तर आता उजेड होते त्यानंतर जाऊ. ते फक्त एक व्ह्यू बा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते. आणि या साईडला वाटतं गडाकडे जाणारा रस्ता आहे आणि खूप भारी आहे. आणि हे बघा इथे शिवजन्मभूमी जुन्नर, म्हणजे आपल्या महाराजांचं जन्मस्थान. आणि अप्रतिम अशी महाराजांची मूर्ती, एक नंबर. 4 रस्ते आहेत आणि मध्येच आपल्या शिवाजी महाराजांचं स्मारक, एकच नंबर. खतरनाक थंडी पडले, खतरनाक. एकदम भारी एन्व्हायरमेंट आहे. इथे गाड्या लावलेल्या आहेत, पार्किंगच आहे. आणि आता जाऊया आपण वरती, त्या साईडनं सर करायची वरती.
जरा वेळ लागेल. असेच असा रस्ता आहे वरती असे टर्निंग मारायचे आणि जाऊया आपल्या मित्रपरिवार. तर आणि या साईडला आहे ना हे बघा खालती घरं आहेत. तर चला जाऊया आपण ना. हे बघा पूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली आहे. जर कोणाला वाचायचं असेल ना तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात. पूर्णपणे माहिती दिलेली आहे. आणि आता आपण इथून चालू करूया ट्रेक. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लावलेली आहे, प्लास्टिक बंदी आणि कचरा नाही करायचा. मेन बात गड किल्ल्यात ना ते कचरा नका करू. जे पण आपण घेऊन जातो ना ते एक तर बॅगेत टाका, नाहीतर वरती आहे ना वरती किंवा हे बघा स्टार्टिंगलाच आहे कचरा पेटी आहे तर त्याच्यात टाका. कारण गड किल्ले आहेत ना स्वच्छ ठेवायचं काम आपणच करायचं आहे. तर माणसं आहे पण तरी पण आपलं पण ते कर्तव्य आहे, ते महत्वाचं आहे. पूर्ण किल्ल्याचा नक्षा आहे ना बघा इथे दिलेला आहे, स्टार्टिंगलाच आहे. आणि हा स्टार्टिंगलाच एक प्रवेशद्वार आहे. गड आहे ना ह्या फुलांनी आहे ना असा मस्त भरल्यासारखा वाटतो. पूर्ण असे इथे दाखवतं काय. आणि ना तुम्हाला आता आवाज आला असेल मोराचा, मोर खालते आहेत. आणि हा स्टार्टिंगलाच हा एक प्रवेशद्वार आहे आपला, प्रथम प्रवेशद्वार मस्तपैकी. आणि याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, महादरवाजा. मस्तच. मस्त असे प्रॉपर दरवाजे. हे मानव निर्मित आहे आता सध्या. आणि या साईडला आहेत ना शिड्या आहेत वरती जाणार. तर आपण बघूया वरती जाऊन. आणि हे बघा मित्रांनो इथून काय व्ह्यू भेटतोय बघा, पूर्ण जुन्नरचा व्ह्यू भेटतोय. हा हा हा. आणि ह्या साईडला ना कुठेतरी मोर आहे तो बघा. आवाज येतोय, एवढा आवाज येणार नाही. आणि आपले मित्र इथून फोटो काढतायत. भारीच. ॲक्शन कॅमेरा पाहिजे यावेळेस. ॲक्शन कॅमेऱ्याने ना प्रॉपर तुम्हाला दाखवू शकतो आपण. आता ह्या मोबाईलमध्ये ना वाईड अँगल एवढा नाही आहे तर त्यामुळे प्रॉपर एवढं दिसणार नाही. कारण शिवनेरी किल्ल्याला ना सर्व गडांमध्ये महत्त्वाचं स्थान का दिले जाते माहिती आहे काय. कारण इथे आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना जन्म झालेला आहे 16 फेब्रुवारी 1630 आणि त्यामुळे ना हा गड किल्ला हा महत्त्वाचं स्थान निर्माण करतो सर्व गड किल्ल्यांमध्ये. शिवनेरी किल्ला आहे ना हा पुण्यातून 98 किलोमीटर अंतरावर आहे आणि जुन्नर गावातून 4 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे इथून जुन्नर गावावरून हा किल्ला खूप जवळ आहे. आणि हे बघा या साईडला बघा मस्त असा निसर्ग. आणि ह्या गडावर आहे ना ट्रेक हा एवढा हार्ड नाही, खूप इझी आहे. आणि या साईडला आम्ही तर म्हटलं ट्रेकिंगला नाही आलो, आम्ही हा गड बघायला आलो. कारण ही महाराजांची जन्मभूमी आहे. तर इथे येणं हा महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे पहिलंच यावं लागेल आपल्याला. आणि मस्त आहे. बघू आता. मी एकदा आलेलो आहे, माझ्या मित्रांना आले, तर माझा हा सेकंड टाईम आहे शिवनेरी किल्ल्यावर. मित्रांनो आता जो हा दरवाजा आहे तो गणेश दरवाजा आहे. आणि बघू शकता तिथे जरासा भाग पडल्यासारखं वाटतोय, जे दगड कोसळल्यासारखं. आणि प्रत्येक आहे ना प्रत्येक दरवाजाची प्रत्येक कुठल्या वस्तूची किंवा गोष्टीची आहे ना माहिती इथे दिलेली आहे.
तर तुम्ही वाचू शकतात. आणि जे सर्वांचे दरवाजे आहेत ना, वा किती भरभक्कम आहेत, मस्त असं. आणि एकदम पूर्ण असे भरभक्काने हे ते कुत्रे मस्त असं क्यूटवाले. बघा इथून वरती जायचं आहे, दाखवतो जरा तुम्हाला. प्रत्येक साईडने तेवढाच व्ह्यू भेटणार कारण इथे हे बघा, वा वा वा. आणि सूर्यदेवतांचे सुंदर असे दर्शन झालेले आहे. सकाळी सकाळी यांचे दर्शन घेतले ना तर दिवस खूप सुंदर जातो. आणि हे बघा या साईडला बघा, हे बघ इथून वरती आहे ना, इथून पण जायचं आहे पण जास्त वरती जाऊन मतलब नाही. आणि आपले मित्रपरिवार इथे फोटो काढत आहेत आणि अजून जायचं आहे आपल्याला. हे बघा असं असं जाऊन इकडे वरती जायचं आहे. तर जाऊ आपण मित्र आल्यावर. मित्रांनो, आता जो दरवाजा आलाय ना तो पीर दरवाजा आहे. आणि एकदम भरभक्कम दरवाजा दिसतोय, कारण आहे ना चारी बाजूने एकदम तटबंदी एकदम प्रॉपर आहे, बांधकाम एकदम मस्त आहे. आणि बघा काय खतरनाक वाटतं. आणि ह्या साईडला आहे ना, हे बघा इकडून आहे ना पूर्ण गडाचं चारी साईड म्हणजे ह्या साईडचं पूर्ण व्ह्यू दिसतं. म्हणजे इथून त्या टायमाला शत्रूंवर किंवा दुसऱ्या गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी ह्या जी जागा आहे चा उपयोग केला जात असेल. आणि या साईडनं पण छोटीशी अशी खिडकी टाईप आहे. आणि इथे जो दरवाजा आहे तो मला वाटतं होता, तो आता तुटला आहे. पण त्याचे काय असं नाव बिव काय असं दिलेलं नाही किंवा इन्फॉर्मेशन दिलेली नाही. म्हणजे त्याच्यात रूपांतर केलेलं नाही आहे. आणि आपले मित्र ते फोटो काढतात मस्तपैकी. इंस्टाग्रामला नाही आहे ना, आपल्या मित्रांचे पण पेज आहे, ते बघा नक्की. आपला सूरज, शुभम, रोहित आणि आपला पण बघा. तर सपोर्ट करा दोन्ही साईडला. आणि जेवढे पण जण नवीन असतात ना तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा. आणि जर कंटेंट आवडले किंवा ब्लॉग आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. तेवढाच मला सपोर्ट पण भेटतं तेवढं, आणि बरं वाटतं की मला एवढे जण बघतायत. आणि नक्कीच आहे ना कमेंटमध्ये मला सांगा की मी जे ब्लॉग बनवतो ते मोठे ब्लॉग तुम्हाला आवडतील की शॉर्ट ब्लॉग आवडतील. कारण जेवढे पण मी सुरुवातीचे 2-3 ब्लॉग मोठे टाकलेत ना त्याला व्ह्यू चांगले आलेले, पण जेवढे छोटे ब्लॉग बनवायला होतं ना त्याला व्ह्यू जास्त नाहीत. तर मला नक्कीच कमेंट करून सांगा नक्की. इथे आल्यावर नाही बघा, ह्या झाडाचं नाव गुलमोहर आहे. असे प्रत्येक आहे ना, प्रत्येक फुलाचं झाड असो वा कुठली पण गोष्ट असो त्याची आहे ना प्रॉपर इन्फॉर्मेशन इथे लावलेली आहे. आता हे बघा, ह्याचं पण नाव बघा इथे लिहिलेलं आहे, काळाकुडा असे. आणि इथलं इन्व्हायरमेंट आहे ना एवढं भारी आहे. आणि माणसं आहेत ना स्वच्छता ठेवतात, आणि ते माणसं पण आहेत साफसफाई करायला. आणि पण आपली पण कर्तव्य आहे साफसफाई ठेवा प्रत्येक किल्ल्यावर. असंच नाही की इथेच, प्रत्येक जेवढे पण किल्ले आहेत ना तिथे आपण जातो, तिथे खातो किंवा काय कचरा असतो तो आपण आपल्या बॅगेत ठेवा, किंवा तिथे कचराकुंड असेल तर त्याच्यात टाका. कारण हे ठिकाण आहेत ना साफ ठेवणं हे आपलंच कर्तव्य आहे, आणि ते आपण नेहमीच करावं लागेल. तरच हे गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर राहतील. गावावर ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना ह्या किल्ल्यावर हेच मला वाटते, पाण्याची प्रॉपर सोय आहे. जरी तुमच्याकडे पाणी कमी असेल किंवा कमी कॅरी करून आला असेल ना तुम्ही, तरी ते पाण्याची कमी कधी भासतच नाही. कारण वरती पण गेलं ना जिथे आपलं महाराजांची जिथे जन्म आलेला त्याच्या अगोदर आहे ना तिथे पण पाण्याची प्रॉपर सोय आहे. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक गडकिल्ल्यावर तशी नसते सोय. आणि पाणी हे गडकिल्ल्यांवर भासतं, आणि प्रत्येकजण हे जास्त पाणी कॅरी करून नाही घेऊ शकत. तर त्यासाठी आहे ना हे महत्त्वाचं आहे, आणि ते मस्त अशी सुविधा केलेलीच आहे. व्ह्यू पहा पूर्ण मोकळा.
आणि आपले 3 धुरंधर मित्र आणि आपले गड किल्ले मस्तच. धुरंधर बोलू मित्रांनो, धुरंधर. हाय हाय खतरनाक. या अशा ठिकाणी आहे ना मित्रांबरोबर येण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे. आणि आपले माझे हे सर्व असे मित्र आहेत ना खूप भारी आहेत. आणि कसं माहीत आहे यांच्यामुळेच मी येऊ शकतो इथे, कारण त्यांच्याकडे गाड्या आहेत. आम्ही सांगतो तेव्हा येतात, कधी पण तयार होतात. आपल्याकडे काय गाडी नाही आणि कधी पण सांगितलं ना लगेच तयार होतात. त्याला म्हणतात मित्रता. आणि असे मित्र नक्कीच स्वतःच्या लाईफमध्ये ठेवा. नको त्या ठिकाणी नाही तर चांगल्या ठिकाणी आपल्याला मदत करतील, असे महाराजांचे गडकिल्ले सर करायला येतील असे मित्र ठेवा. आणि मी खूप नशीबवान आहे. हेच नाही अजून पण आहेत, पण ते काही कारणास्पद येऊ नाही शकत. काही घरातलं पण कारण असतं किंवा गाडींचं पण काम आहे, कारण गाडींचा पण मेंटेनन्स हा सगळ्यांना नाही परवडत. त्यामुळे सगळ्यांना ॲडजस्ट करावं लागतं मित्र. हत्ती दरवाजा बलाढ्य आहे. बलाढ्य आहे हे बघा. असला दरवाजा आहे बघा. आता तो महाराजांच्या काळातला नसेलच, कारण त्या टायमाचे दरवाजे हे एवढे पुराणे नाही राहणार. आणि हे बघा मस्त होते. ओके सॉरी नो. हे बघा आता मी आलो इथून आणि आहे ना हे बघा ह्या साईडला महाराजांचं जन्मस्थान आहे, तिकडे जातो रस्ता. आणि ह्या साईडला आहे ना आई शिवाई देवी मंदिर आहे. तर आता मित्रांनो विचारतो, पहिलं शिवाई देवीचं दर्शन घेऊया की महाराजांच्या जन्म ठिकाणी जाऊया. मॅटर झाला काय? नाही तर ढकल हे पहिल्या शिवाई देवी शिवाई देवी आहे आणि इकडे जन्मस्थान. तर बघा इथे ना दाखवलेलं आहे शिवाई देवीचं आणि जन्मस्थान. इथून जायचं तर पहिलं शिवाई देवीकडे जाऊया आपण. हा अरे हा ते कॅक्टसवर लय मोठा विषय आहे, तर आपण दाखवूया. फोटोशूट काय थांबणार नाही मित्रांनो, राडा होणार पूर्ण. मला वाटतं ती इंस्टाग्रामला पूर्ण हँग करणार आहे. होय चल मित्रांनो, मंदिर आहे ना 8:30ला ओपन होणार आहे. तर आपण पहिल्या आधी वरती जन्मस्थान आहे ना महाराजांचं, तिथलं दर्शन घेऊया आणि नंतर ना शिवाई देवीच्या इथे येऊया, कारण 8:30ला ओपन होतं. आणि त्या साईडला ना पुढे आहे ना गौतम बुद्धांच्या लेण्या आहेत, तर ते पण आपण एक्सप्लोअर करायचे आहेत. ओ येस. पहिलं आधी आपण जाऊया. बरोबर ना 100%. या साईडला ना पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्याला आहे ना एकदम पूर्ण बंद केले, कारण चुकून कोणाचं काय पडू शकतं, कारण लहान मुलं पण येतात, परत चुकून काय नकळत होऊ शकते, त्यासाठी त्यांनी ते बंद केलेलं आहे. हे बघा इकडे पण आहे टाकी आहे, टाकीला जाळी आहे ना, तर मी कोण आलो असतो. हे बघा याला हे पाणी प्यायचंय. झालं एवढं चांगलं स्वच्छ पाणी दिलंय तरी पण त्यांना हे पाणी प्यायचंय. बघ जाऊया आपण वरती आणि वरतून जन्मस्थानाचं दर्शन घेऊया आणि कडेलोट पण बघूया. म्हणजे आता वरती जातोय ना तर सर्व ते वरचं एक्सप्लोअर करूया आणि त्यानंतरच खालती येऊया. चला बघा ह्या साईडला डोंगर आहे, पण डोंगर बघा पूर्ण धुक्याने वेढलाय. फक्त वरचं टोक आहे ना
तेवढंच दिसतंय, बाकीचं धुक्याने वेढलंय. वा वा वा, खूपच सकाळी लवकर आलं असं वाटतं आम्हाला. आणि पब्लिक पण नाही, त्यामुळे मजा येते. मस्त ब्लॉग बनवले होते, मस्त फोटो बिटो काढायला होते. काय रे, आणि आम्ही एन्जॉय पण करू शकतोय. हा पब्लिक नाही त्याच्यामुळे. बरोबर, 100%. आम्ही कुठे पण चालू शकतो. हे बघा, तिकडे जा ना, वाढतात आम्ही उड्या पण मारू शकतो. अजून तर पब्लिक आली असते ना, आता अजून राडा झाला असता. त्याला पूर्ण आहे. पॅराग्लायडिंग करू शकता, पण त्याच्यासाठी हा आता आलाय तो मेन दरवाजा, त्याची पण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे प्रॉपर. आणि घेऊन जाऊया. हे बघा, बॅगेट टाकली. हे बघा, काम करतो लाकूड. वरती यायला शिड्या आहेत. हो का, आणि इथं व्ह्यू पहा, व्ह्यू खतरनाक. खाली आहे, पहिला खाली आहे, लगेच खाली क्लिक मारायला. हे लगेच सगळ्या दरवाजा फोटो बघा जरानो, हे अनपढ माणसं एवढ्या चांगल्या ठिकाणी पण आहे ना, हे अशी कोरीव कामं करून जातात. आणि काय भेटतं यांना, काय एक दोनदा नाव कोरल्यावर काय त्यांचं काय नाव इथे काय स्थापित होतं काय, की यांच्या नावावर गड आहे. हे बघा काय अर्धंग बिंडोक सारखे कामं. खरं यांना कोण अक्कल देतं काय माहिती. म्हणून इथे आहे ना, असे कोण दिसलं ना, डायरेक्ट सांगकशीन वाजवायची, सीधा बघायचं नाही भाई काय बी. आता आपण आलोय कुलूप दरवाजाला. मग इथे ते प्रकार आहेत, आणि इथे आपण आलोय कुलूप दरवाजाला. सूर्यदेवता फुल प्रकोपमध्ये आहेत. मध्ये मध्ये कॅमेराचा व्ह्यू दिसत नाही, अशी ब्लँक झालेला पूर्ण दिसतच नाही. तर काय माहिती, सूर्यकिरण जास्त पडत असेल तर फोकस. हा फोकस मध्ये. लाईट कमी करायचं. हे बघा मस्तपैकी काय मोशन चालू कर, है ना शुभल्या, स्टॉप कर. आता आलो आपण वरती, आणि आहे ना, हे बघा इथे आहे ना, हे अंबारखाना आहे. म्हणजे जेवढं पण आपलं ज्या टायमाला धान्य कोठार होतं, म्हणजे धान्य बिन्य सगळं आहे ना, ते तिथे स्टोअर केलं जायचं. हे बघा त्याची इन्फॉर्मेशन आहे. ज्यांना वाचायचं असेल ना, त्यांनी पॉज करा आणि वाचा नक्कीच. हा ते पूर्ण तुटलेलं आहे. हे बघा पूर्ण भिंती कोसळलेल्या आहे. हा तेच हे बघा, या साईडला पण मला वाटतं तेच होतं, अंबरखानाच असेल, पण ते त्याचा आता अवशेष नाही आहेत. हे थांब आतमध्ये जाऊन बघू. तर दरवाजा बंद आहे. हा दरवाजा बंद आहे का, जाऊ शकतो ना. हे बघा इथून एंट्रन्स आहे. हे आता बनवलेला आहे दरवाजा, म्हणजे पहिल्याचा जो दरवाजा होता ना प्राचीन काळाचा, तो तुटलेला. तर आणि हे बघा पूर्ण अशा भिंती कोसळलेली. आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो, पूर्ण खूप मोठा असा स्पेस आहे ह्याच्या आतमध्ये, आणि पूर्ण आवाज आहे ना पसरतोय. बघा हे बघा कॅमेरा ब्लर झालेला, आणि पूर्ण काळोख आहे, आणि या साईडला असे खिडकी आहेत. हा बघा भारीच. आता इथे काय पण बोललं ना तर एवढा आवाज पसरतो ना, कारण ते इथून बोललेला आवाज तिकडून रिटर्न येतो. आणि सुंदर असा स्वच्छतागृह बनवलेला आहे इथे वरती. आम्ही मस्त फ्रेश झालो, तोंड बी मस्त धुतला, आणि आता जाऊया वरती. चलो मित्र. मित्र हो, हा आमचा आहे ना रसिक मामा बोलतो मित्र हो. तो शब्द असा भारी वाटतो ना आता बोलायला. काय रे मित्र हो, चला. आणि हे बघा काय असं पहा ना, परिसर आहे ना इथला, हे एक नंबर आहे. बघा जागोजागी फुलांची झाडं, आणि हे बघा वाट बघा एकदम प्रॉपर मस्तच आहे. किल्ल्यावर ना एक नंबर. आम्ही महाराजांच्या जयंतीला आलेलो, ते वर्ष कुठलं होतं ते मला लक्षात नाही. तर इंस्टाग्रामला पोस्ट आहे त्याची, बघा नक्कीच. अरे शिवला तो प्राणी नाही रे इथे. हे बघ शिकरा. हा आणि इकडे कोण आहे,
कवळीकरी मुनिया 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 चिमणी आहे. चिमणी उदू उदू. अरे हे बघ ह्याच्यातून ना पहिला मध निघायचा आणि लहानपणी हे करायचं मध माशा आहेत ना ह्याच्यातून टेकोमाचं झाड आणि ह्याला कंपनीतले एक दादा आहे, टेंबे दा त्याचं त्याची आठवण आली. आणि हे बघा हे आहे ना महाराजांची जन्म ठिकाण आहे. ते आपण इथूनच जाणार. ते बघा इथून दिसतंय. तिकडेच जायचं आपल्याला. लेट्स गो. लेट्स गो. हे बघा यांची बंका चालू आहे. फुल ऑन फायर. अजून 4-5 नाहीत. आता अजून लय मजा आली असती. लय म्हणजे लय धमाल येते. आणि सगळे मित्र असते ना की एकदम ट्रेकिंगला तर अजूनच प्रवास मजा. बोलायचा माझ्या समोर तू त्याला फोन करून सांगतोय आम्ही गाडी समजणार नाही. मी काय बाहेर आहे. मित्रांनो हा जो प्राणी आहे ना तो आम्ही येत होतो तेव्हा दिसलेला तरस आमच्या बाईकच्या पुढेच होता आणि आम्ही जरा पाठी होतो आणि आमच्या समोरनं गेला आणि थांबला असताना बघितला ना आम्हाला पहिलं वाटलं कुत्रा पण नंतर जेव्हा पुढे जरा गेलो ना तेव्हा वाटलं समजलं कोल्हा. रोहित पांगरा. नंतर मग एक पुढे बोलत होता की तिथे तरस फिरत असतात. रोहित पांगरा. मी पण ओळखली त्याला कारण का मी पिक्चर मध्ये बघितलेली आपल्या त्या विजय थलापतीच्या पिक्चर मध्ये. थलापती सावती ससाणा हा गावाला दिसतो जास्त. इकडे हे पण गावच आहे. नाही रे तो धावी काय धावी जुन्नर इकडे आहे तो पक्षी आहे जुन्नर बोलतो त्या पक्षाला. भाविक नाव आहे रे त्याचं. पांढरा चापा पडायच्यावर पांढरा चापा दिसत नाही. अरे पांढराच आहे दिसत नाही का तुला. साप नाही पांढरा आहे तो. सापा जडलाय येईल. येणार येणार. इकडे पण आला. ह्यांनी आहे ना ह्यांनी युट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे. हे करत नाहीत मनावर घेत नाही. जरा कॅमेरा बिमेरा चांगला घेतला मोबाईल मस्त आहे. करा ना यार राडा करा. माझ्याकडे वाईड अँगल नसून पण माझ्या मनात आलं. मला पहिल्यापासून होतं पण तेव्हा मोबाईल एवढा चांगला नव्हता. कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नव्हती म्हणून नाही बनवलं. पण आता असं वाटतंय की बनवावं आणि जिथे जाऊ ते मेमरी सेव्ह राहते आपल्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. आणि आपले मित्र परिवार किती वेळ आलेले आपल्यासोबत ते पण समजतं. आणि मस्तपैकी शेती एक खास मेमरी राहते आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह नाही राहत पण युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तरी सेव्ह राहते. हे महत्वाचं आहे. आपण आलोय आता. इथून समोर जायचंय आणि इथे तो दर्गा आहे. त्यांनी पहिलाच आहे बांधलेलं आहे त्यांनी. आणि इथे शिवाजी महाराजची प्रतिमा आहे. ती आपण नंतर दाखवूया. पहिला ती तिकडे जन्मस्थानी जाऊया आणि नंतर मग येताना इकडून जाऊया. इथून ड्रिंकिंग वॉटर टॉयलेट ब्लॉक या साईडला आणि इथून आपण जातोय जन्म ठिकाणी. चला ये मित्रांनो. सेल्फी स्टिक आणलेली पण त्याचा काय वापर केला नाही कारण मी मोबाईल हातात जसं ऑपरेट करतोय. कारण इथे असं ट्रेकिंग सारखं काय नाही अवघड सारखं जसं माऊली फॉल्टला आणि होतं तर त्यामुळे सेल्फी स्टिकचा वापर केलाच नाही मी. आणि हे बघा इथे जन्मस्थान आपल्या महाराजांचं. तर जाऊया. आपले मित्र आहेत तर बघू आतमध्ये जाऊन. असं मन प्रसन्न होतं तिथे. गेल्या मी जेव्हा आलेलो तेव्हा तिथे गेलेलो पण तेव्हा प्रॉपर दर्शन नाही भेटलं. पण आता जाऊ. आता काय एवढी गर्दी नाही. संडे आहे पण एवढी माणसं नाही आलेत. जाऊ आपण. हे बघा इथे इन्फॉर्मेशन आहे आपल्या महाराजांच्या जन्मस्थानाची. आणि इथून आपल्याला वाट आहे वरती जायची. तिथे आतमध्ये जायची. हे बघा. आणि आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा ह्या साईडने आलेलो. मित्रांनो इथून प्रवेशद्वार आहे आतमध्ये जायला. आणि
मस्त असे महाराजांची मूर्ती आहे आणि पानं आहे. आणि हे जेव्हा जन्मदिवस असतो तेव्हा खूप गर्दी असते इथे, त्यामुळे प्रॉपर पाया पडायला देत नाही तिथे. हे बघा मित्रांनो, इथे महाराजांचं जन्माचं वर्ष आणि दिलेलं आहे बाहेरच. तर आपण आता जाऊया, वरनं माणसं येत होती म्हणून आपण बाहेर आलेलो. तर आपले मित्रपरिवार दर्शन घेतील आणि जाऊया वरती. आता जाऊया आपण वरती. दिसतंय ना? तर वरती जाऊया. हे बघा सूर्यदाने वरती गेले. आपण जाऊया. ते जागा जरा कंजेस्टेड आहे, जास्त मोठी जागा नाही. आणि हे बघा वरती आल्यावर आणि पूर्ण एको पसरतो मित्रांनो, आवाज आहे ना अक्षरशः घुमतो. हे बघा. आणि आपला शुभम पण व्हिडिओ बनवतोय, रील बनवणार आहे मात्र. त्याला बोललो जरा ब्लॉग बिग बनवा. हे बघा मस्त असं खतरनाक यार. बघा या साईडनं पूर्ण बाहेरचा व्ह्यू दिसतो. इथे मुलं हे आर्मी पोलीस भरतीचे आहेत. आणि या साईडनं आहे ना आपल्या जुन्नर पुणे साईडनं आहे ना खूप मुलं भरतीला जातात आणि खूप मेहनती आहे त्या. सकाळी सकाळी उठून धावतात, रनिंग करतात. हॅट्स ऑफ. आणि मुंबईला असं जावं काही करता येत नाही मित्रांनो. आमची पण ख्वाहिश होती त्या टायमाला, पण नाही करता आलं. कामाचे काम, घर. बघा अशा 3 खिडकी आहेत. आपल्या मित्रांची फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. आणि बघा मस्त असं इथे दिवे बिवे लावायला जागा आहे. आणि या साईडनं असं बाहेरचा व्ह्यू खतरनाक खतरनाक. जाऊया आता खालती. खालती येताना जरा सावकाश उतरावं लागेल, कारण स्टेप एकदम छोटे छोटे. आणि चला जाऊया आता. आपण बाहेर आलोय, खूप जण गेलेले आतमध्ये. मस्त आता आलं बाहेर. सूरज आणि फोटो काढता वाटतं. इथून आलो ना मित्रांनो, हे बघा इथे ना पाण्याचं टाके आहेत. छोटा आहे, आपला जन्मस्थानाहून जवळच आहे. हे बघा पाण्याचे टाके. खाणं आहे, गढूळ पाणी आहे. आता एवढं स्वच्छ पाणी तर नाही भेटणार इथे. तर आता हे आल्यावर आपण इकडे या साईडला जाऊ. हे कडेलोट पण आहे, ते पण एक्सप्लोर करू. असं जाऊ आणि पुन्हा रिटर्न या साईडला जाऊ. तर येथील मित्रांनी जाऊ तसं. आणि आता आपण जातोय बदाम टाकीच्या इथे. तुम्हाला सांगतो त्याचा काय ते कशाला त्याला तसं नाव ठेवलं आहे ते. बघा हे ते बदाम टाके. आता हे बघ इथे लिहिलेलं असेल बदाम टाके. ह्याचा आकार आहे ना हा पूर्ण बदामासारखा आहे असा. आणि तिथे ते 2 जे आतमध्ये जे खोल्या दिसत आहेत ना, तिकडे आहे ना माणसं उन्हाळ्यात आहे ना म्हणजे ॲज अ सावली म्हणून तिथे बसतात बिसतात. चांगलं, कारण उन्हाळ्यात पाणी बिणी पूर्ण सुकतं. आता पण नाही एवढं ते, त्यामुळे तिकडे माणसं आराम करतात तसे खूप जण सांगतात. मस्त असं. आणि आता आपण जाऊया इथून कडेलोटकडे. त्याची वाट इकडून जाते. आता जाऊया तिकडे आणि तिकडून मग नंतर या साईडला जाऊ. तर चला. मस्त असं वातावरण आहे, भारी वाटते. ह्या साईडला ना मन प्रसन्न होतं, गड किल्ले सर करायला. आणि या साईडला ट्रेकिंग नाही म्हणून कोणी पण आहे ना असं ट्रेकिंगचे असे कपडे घातलेले नाहीत, कारण मस्त गड सर करायचा आणि जायचा. आणि एकदम इझी ट्रेक आहे. ट्रेक पण नाही बोलू शकत आपण, फक्त एक एक्सप्लोअर करू शकतो इथे. तर मस्त आलेलो आम्ही 4 जण. त्यावेळेला येणार होते मित्र, पण आले नाही जास्त. आम्ही 4 जणच आलो, मस्त एन्जॉय केला. आता जाऊ. आता वाजले किती सूर्या हे शुभल्या? 9 वाजत आले, म्हणजे अजून खूप टाईम आहे आपल्याकडे. इथून मस्त हळूहळू हळूहळू
स्पॉट घेत जाऊ आणि नंतर मग आपण निघू परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला जाताना आहे ना एक वॉटरफॉल आहे, तिकडे जायचा विचार चालू आहे. तर बघू टाईम जर भेटला तर तिकडे जाऊन, कारण आपण जिथून घरी जातोय त्या वाटेला तो वॉटरफॉल भेटतो, तर तिकडे पण जाऊन येऊ आम्ही. असा प्लॅन आहे. बघू टाईम मॅनेजमेंट कसं होतंय ते. तसं जर झाला टाईम मॅच झाला तर आपण नक्कीच जाऊ देतो. चला आम्ही दोघं जण आलोय. सूरज आणि तिकडे पाठी फोटो काढतात, ते दिल ते पण. चला साईडला, आणि या साईडला आहे ना कोणच नाही वाटतं, पूर्ण शांतता आहे. म्हणजे एक फॅमिली होती, ती आता जस्ट गेली. आम्ही या साईडला येताना बाकी आता कोणच नाही. नाहीतर हेरवेला ना असतात मस्त. आता आपल्याला काय भारी व्हिडिओ बनवायला भेटेल ना. हे बघा या साईडला ची इन्फॉर्मेशन आहे कडेलोटची, बघा वाचा पॉज करून. आणि हे बघा ते पण तुमच्या भावाची हाईट आहे 6 फूट. आणि हे बघा वाट बघा, ओ भाई साहब, छोटीशी वाट ते आहे, दरवाजा आहे. आणि हे बघा कडेलोट आहे हाय. इथून पहिल्या काळात शिक्षा दिली जायची, इथून ढकलायचे. हा 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 हा, एवढ्या वरतीनं जर शिक्षा दिली तर काय वाचेल मित्रांनो, काय वाचेल, काय नाही वाचू शकत. काय पण महाराजांच्या काळात महाराजांनी कोणाला शिक्षा नाही दिलेली. बाकीचं एवढं मला इतिहास माहीत नाही, पण तेवढं तर माहीत आहे. हे बघा या साईडला मस्त इथे ग्राउंड आहे, ते भारी भारी असा निसर्ग. आपले मित्र तिकडे आहे 2 आणि आम्ही दोघं जण इकडे. त्या साईडला आहे ना पाण्याचं टाके आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि बुरुजमध्ये असं काय बघणार काय ते पण दाखवतो. हे बघा इथे पाण्याचा टाका आहे, इथून उतरायची वाट आहे. आणि हे बघा हे पाण्याचं टाकं आणि हे बुरुज, बुरुजाची माहिती दिलेली आहे इथे. मशीद, ते पॉज करून वाचू शकतो तुम्ही. असं काहीसं आहे. आणि ह्याच्या समोरच पाण्याचं टाकं. तर आता आपण आलोय शिवकुंजला, शिवनेरीच्या. आणि इथे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती आहे. बघा आत जाऊ नाही शकत कारण इथे लॉकच असतं. तुम्हाला या साईडने दाखवतो मी. आणि बरं आहे हे बंद आहे ते, कारण खूप जण चुकून न कळत अपमान होतो, त्यामुळे ते बरंच आहे बाहेरनं दर्शन घ्यायचं. हे बघा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती. आणि तिथे लिहिलेलं पण आहे खूप. आणि इथे शांतता आहे, पूर्णपणे कम्प्लिटली शांतता आहे. तर आता सूरजांनी पण फोटो काढतील मस्त असं. मला ओपन पाहिजे यार. मित्रांनो राजमाता जिजाऊंचं आणि दर्शन घेऊन आता आम्ही आलोय ह्या गार्डनमध्ये. मस्त असं आहे हे बघा, गार्डन जरा बसू शकतो, आराम करू शकतो इथे. आणि हे बघा बांबूचा बघा. आणि इकडे पण मस्त असं लाकडी काम लय भारी आहे, भारीच. आता इथे जरा थोडा वेळ बसतो आम्ही, जरा रेस्ट करतो आणि जातो. हे हलतंय रे,
बांबूच आहे रेस्ट करून फायदा काय? आणि पुढे पण आहे. आपल्याकडे खायला काही नाही, सोर्स इथे खायचा काहीच नाही आणि आम्ही पण काय आणलेलं नाही. पण आपण जाऊ खालती तेव्हा खाऊ. हे बघा पेटी पडली आहे, पेटी पडली. पेटी नाही पडणार भाई. आता कसं माहितीये, सूर्य डोक्यावर आलाय आणि आता जास्त ऊन पण जास्त लागतंय. म्हणजे काय पोटामध्ये काय? हा हो, जाऊया आपण आता खालती. तिथून आहे का उड्या मारायला लागतील आपल्याला मित्र, आहे का तिथून? आई आहे खाली उतरायला आहे. हे बघा या साईडला पण तसंच आहे. तर आता आपण इथून जाऊया. पूर्ण गेले. हा हे पूर्ण गेलं तर जमाय. पडलो रे, सरकलो. चला जाऊया आपण खालती आणि इथून मग डायरेक्ट शिवाई देवीच्या मंदिरात जाऊया. चला. काहीतरी भंकास झालेली आहे, काहीतरी भंकास झालेली आहे मित्राबरोबर. आणि आता आहे ना पब्लिक येते काय रे. आपण मस्त टायमावरती आलो. हा, आपण ज्या टायमाला आलो ना त्या टायमाला जास्त माणसं नव्हती आणि व्हिडिओ पण मस्त बनवायला भेटले. पण आता पब्लिक येते आणि कसं आता टाइम पण झालाय. तर जाऊया आपण शिवाई देवीच्या मंदिरात, कारण त्या टायमाला आपण आलेलो तेव्हा ओपन नव्हतं, 8:30ला ओपन करणार होते बोललेले. तर आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि त्याच्या पुढे लेण्या पण आहेत, त्या लेण्यांमध्ये पण जाऊया. कॉपीराईट. मी वरती आलोय आणि आहे ना ह्याचं एक रहस्य आहे, खूप वाईट आहे. ज्या टायमाला मुघल साम्राज्य होते तेव्हा आहे ना त्यांना लढा द्यायला आहे ना कोळी बांधव आलेले आणि त्या लढाईत आहे ना मुघलांनी आपल्या कोळी बांधवांचे खूप बेकार हाल केले आणि मारलं. तर त्यांचीच इथे म्हणजे असे स्मृती, म्हणजे त्यांची एक ओळख राहावी म्हणून पेशव्यांनी इथे त्याची असं स्मारक बांधलेलं आहे. एक्झॅक्ट मला प्रॉपर त्याची माहिती नाही माहीत, नाहीतर मी तुम्हाला नक्कीच सांगितली असती. मी ते एका दोघांकडनं वाचलेलं, त्याच्यावरनं मला माहीत. हे बघा इथे स्मारक असं बांधलेलं आहे. आता जर कोणाला माहीत असेल ना तर नक्कीच कमेंट करून सांगा मला प्लीज, कारण मला याची पूर्ण माहिती माहीत नाही म्हणून मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही तुम्हाला. तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जर ज्याला माहीत असेल तर. तिथे एक सूचना बोर्ड लावला आहे, तर त्याच्यावर पण काय एवढं समजत नाही, तर बघूया तरी पण तर सूचना बोर्ड एकदा काय, बरोबर ना. इथे माहिती नाही दिली, इथे माहिती द्यायला पाहिजे होती ॲक्च्युली. तर आता खालती उतरलो आपण आणि हा रस्ता आहे ना हा शिवाई मंदिरच्या इथे जातो देवीच्या, आणि त्या साईडनं जातो. हा एक शॉर्टकट आहे वरनं येताना, तर आपण इथून जाऊया. हा, तर आपण इथून जाऊया आणि पाया पुढे मस्त दर्शन घेऊया आणि त्याच्या पुढे आहेत ना लेण्या आहेत, तिथे पण जाऊ आपण. आणि लेण्या हे गौतम बुद्धांच्या आहेत आणि तिथे जास्त कोण जण गेले नाहीत, खूप क्वचित जणांनीच तिथे व्हिडिओ टाकलेले आहेत. आपण जाऊ आणि मस्तपैकी, आता काय आपल्याकडे टाईम आहे, तर मस्तपैकी दर्शन घेऊ शिवाई देवीचं आणि त्यानंतर मग खालती उतरू आपण. चला मित्रांनो, इथून रोपवे म्हणजे म्हटलं सामान खालतीवरती नेण्यासाठी. हे बघा इथे एंड आहे त्याचा, तर वरतून खालतून दळणवळण करण्यासाठी ह्याचा उपयोग होत असेल वाटतं. हा आपला मित्र चालू करतोय. हे कर, चालू कर, पाठवूया आपल्या बॅगा, पाठवू ना, बॅगा पाठवतो इथून डायरेक्ट खालती. इथून काय पाण्याची टाकी आहे काय, हो वाटतं. काय रे, पाण्याची टाकी आहे, गुफा, सिक्रेट दरवाजा आहे बांगला.
चला जाऊया. मी लहानपणी आपल्याला जिथे जायचं खूप लहान होतो तेव्हा, खूप. तिथे जाऊ. आपल्याला जिथे जायचं आहे ना तिथे जाऊ. जास्त तिथे आपला विचार नको करूया आपण. ते काय शॉर्ट हे नको रे, चुकून ब्लॉग बी बघितल्यानंतर माझा म्हणतील जाऊन. अरे माझी पण तिकडे मस्करी करतात. हे बघा इकडे माझी आई मस्करी शब्द कसा चं मंदिर आहे, तर दर्शन घेऊया आपण. काय रे बरोबर ना, मस्त दर्शन घेऊया आणि मग नंतर निघूया आपण निवांत. खूप टाइम आपल्याकडे. आता मस्त सावली चालू आहे ना, तर भारी वाटतं एकदम. हा हा ऊन बघा, ऊन रखरखीत पडतंय बघा. इथे पण पाण्याची सोय, सगळीकडे पाण्याची सोय आहे, त्यामुळे बरं आहे. फक्त जरा बोरिंगचं पाणी बस. आणि हे बघा इथे सूचना फलक दिलेला आहे, प्रत्येक ठिकाणी सूचना फलक दिलेला आहे. आणि कसं ज्यांना माहीत नसेल, तसं आम्हाला पण एवढं प्रॉपर माहीत नाही, तर त्यांच्यासाठी ते बरं आहे. हे बघा इथे पण गेट आहे. गेट वरती मित्रांनो, आपण आलोय शिवाई देवीच्या मंदिरात. इथे बाहेर चप्पल काढायचंय, चप्पल काढू आणि आतमध्ये जाऊ. जास्त पब्लिक नाही, चप्पलांवर बघून. हे बघा याची सूचना फलक आहे, पॉज करून नक्कीच वाचा टायमात टाइम काढून. आणि हे बघा इथून जाऊया आपण. तर आता आपण चाललोय लेण्यांकडे. इथून जवळच आहेत, समोरच आहेत, पण खूप आहेत लेण्या. आणि ते मंदिर पण आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला. त्याच साईडला चला बघा, इथं सूचना फलक लावलेला आहे. इथं शिवनेरी लेणी. तर हे बघा इथून स्टार्ट होतात. हां हां केव. पहिली लेणी. काम चालू आहे, खोदले पण नाव लिहून हे अर्धवट राहिलं वाटतं. बघा ही दुसरी लेणी. दोन कंपार्टमेंट मध्ये बनवलेली, दोन कंपार्टमेंट. अरे इथे जेवण बनवत बघा. आणि आता पुढे आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे पण लेण्या आहेत. आणि थंड थंड पण आहे. ही लेणी बघा कुठे आहेत. मी इथं राहिलो होतो. झटपट पटापट. दिवसभर इकडे आलो असतो. खिडकी पुढे पण आहेत, पुढच्या पाहूया आपण. अजून एक लेणी पुढे पण आहे. पुढे टाक्या पण आहेत, पाण्याच्या टाक्या. चतुर आहे, चतुर. इथे हे पण आहे. वास मोले घाण मारतोय रे. तिथे पण पाणी टाकेल. इथून आपण जाऊया ना. सगळ्यांना असे गॅप 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 पडलेत, काय समजत नाही. भेगा कसल्या त्या
सगळीकडे आहेत. पुढे आल्यावर लेण्यांकडे बघ. आतमध्ये अख्खा एक माणूस राहील. आणि इकडे बघ पाणी बघा. फक्त जायला जागा नाही तेवढी. हे बघ बेडकं बघ बेडकं बघ. हा मंदिर आहे मंदिर आहे. इथे आतमध्ये जाऊ नको, मंदिर आहे पूर्ण. बुद्धांचं मंदिर आहे मस्त असं. याला काहीतरी बोलतात ना रे, काय धर्मचक्र असं काहीतरी बोलतात ना, तसं आहे. मस्त आहे. आणि ह्या साईडला आपलं मंदिर पण आहे. हा हे बघा गणरायांचे मंदिर आहे. हे बघा गणरायांचे मंदिर आहे सुंदर असे. जय असो. महादेव. हे बघा सुंदर असं भारीच अप्रतिम काम आहे. तर जाऊया आपण बाहेर. खरं तू नाही गेला आतमध्ये. आहे तू नाही तर गेला. आता जाऊया आपण पुढे. दाखवतो मी तुम्हाला अपडेट काय. बरोबर ना. पुढे प्रवेश. मित्रांनो आपलं झालेलं आहे मस्तपैकी दर्शन. आणि खूप भारी असं शिवनेरी गड आहे. नक्कीच या जर कोणी येत असेल तर. खूप असं ट्रेकिंगसाठी हार्ड नाही काही नाही. बिगिनर असाल तरी तुम्ही येऊ शकतात आणि गड सर करू शकतात. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल हा ब्लॉगमध्ये तर सांगा मला. तसं मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट देईन. आणि आपले मित्र चाललेत आपण पण जागे. आणि पुढे काय ते लोक बोलले ते एक वॉटरफॉल आहे तर तिथे जाऊया. जर तिथे आम्ही गेलो तर त्याचा ब्लॉग आहे ना दुसऱ्या पार्टमध्ये टाकेन. ह्या पार्टमध्ये टाकणार नाही कारण हा ऑलरेडी ब्लॉग आहे ना खूप मोठा होईल. तर त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये मी तर घेणार नाही. काय रे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जय शिवराय जय महाराष्ट्र.